मी तुमच्या पाठीशी आहे। हा देश नैतिकतेच्या करंगळीवरती उभा आहे। या हिंदुस्थानामध्ये रामायण महाभारत घडलेलं आहे ते नैतिकतेच्या मुद्द्यावर घडलेलं आहे। तुम्ही रामाचं उदाहरण देता ना आम्हाला, प्रभू श्रीरामाचं, पण रामाच्या दानपेट्या चोऱ्या करणारे दुसरं काय करू शकतात? हेच करू शकतात। नाही, पण आता समजा या शेवटच्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात जर ही विधेयकं आणली गेली, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, नारी शक्ती विधेयक, ही जी विधेयकं आहे जी नामंजूर झाली ती पुन्हा आणली गेली, तर विरोधी पक्षाची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय असेल? नारी शक्तीचं विधेयक आणण्याआधी नरेंद्र मोदींनी जंतर मंतरवरती ज्या लहान मुलींवरती पोलिसांनी त्यांचे अत्याचार केले त्या नारी शक्तीची माफी मागायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। नुसतं कागदावरती नारी शक्ती आणून चालत नाही ना। तुम्ही त्या मुलींवरती कपडे फाडणार, पोलीस तुमचे बघितले चित्र ना, कसे बांबू घालतात बिचाऱ्या मुलींच्या पाठीमागून, चित्र बघा। त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देणार, हे काय नारी शक्तीच्या सन्मानाचं चित्र या देशामध्ये नाही। तुम्ही अत्याचार करताय नारी शक्तीवरती आणि त्या अत्याचार पर्वाचे सूत्रधार ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत। कसले बघा, ही दोन्ही बिलं पडतील। मुळात नारी शक्ती संदर्भातलं बिल आधीच मंजूर झालेलं आहे, हे मला माहिती आहे संसदेमध्ये। मग तुम्ही कुठली नारी शक्तीचं बिल आणताय? रावसाहेब, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्या बाबतीत पडणार बिल, हे बिल पडणार। आता त्यांचं कसं आहे की त्याने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, ते फुटणार नाही आता। मग समाजवादी पार्टीला हात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। मी काल पाहिलं की DMK पक्षाचे जे तरुण नेते आहेत, उदयनिधी स्टॅलिन यांचे सुपुत्र, ते विधानसभेत लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा देणार नाही। हे जे बिल आहे अमित शहा जे आणतायत हे किमान 50 मतांनी पडेल। पण NDAच्या सगळ्या खासदारांना सभागृहात राहण्यासंदर्भातले पक्षादेश दिले गेलेले या संपूर्ण अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व खासदार